मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्यायमधला 35वा अध्याय ऐकणार आहोत. जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रमधले जर आपण पारायण केले तर आपली कुठलीही कसलीही अडचण दूर होते आणि सर्व 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होऊन आपल्यावर दत्त भगवानांचा आशीर्वाद राहतो, ब्रह्मा विष्णू महेश यांचा आशीर्वाद राहतो. तर आता आपण अध्याय 35वाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो श्री दत्ता दीनवत्सला संकटवारका तू कृपाळा लीला लाघवी गोपाळा. श्रीपाद श्री वल्लभा शंकर भट आणि श्री गुरुचरण जाती मांचल ग्राम जान भेटे व्यापारी भक्त आपण नाम जो कृष्णदास आज्ञा होती श्रीपाद प्रभूंची. तदनुसार यात्रा त्यांची ग्रामदेवतेच्या प्रत्यक्ष दर्शनाची स्थिती अतिभाग्याने वंदती. तिघे तियेसी दिव्य स्वहस्ते ती प्रसादासी देई मने भाग्यवानासी. मंगल असो सर्वांचे गुरुबोध दिला प्रल्हादासी. ते श्री दत्त कलयुगेसी अवतरसे नामरूपासी. श्रीपाद श्री वल्लभ नामे प्रसाद फुलमाला देऊन ग्रामदेव होई अंतर्धान. करू श्रीपाद लीला चिंतन वाटे अकल्पनीय. जरी दत्त परब्रह्म केवळ दत्त आदी दैवांचे मूळ दत्त भक्तांचे एकची कुळ. सकळ श्री दत्त म्हणून या दत्तभक्त कोणत्याही कुळाचा न करा त्याग प्रसादांचा. प्रेमाने स्वीकारे तयाचा होत असे कल्याणकारी. ऐकुनी हे गुरुचरण वचन शंकर भट पुस्ती तया लागून. सांगितले जे शास्त्र विधान असत्य केवी असे निषिद्ध सर्वथा टाकावे. विहित विधीने करावे स्पर्श स्वभावे तत्काल फलदायी जे. शास्त्र भाषा गूढती शास्त्रात दिसती विसंगती. आचरावे कवने रीती सामान्याची न कळे सांगती. गुरुचरण हासून धर्मांचे तत्व गूढ जाण. पाळावे सर्वथा गुरुवचन प्रेय श्रेय दायीजी. शंकरपट विचारिती चांडाळवंशी अरुधती. वसिष्ठ ऋषी स्वीकारती पत्नी रूपे दिजसी. दिसे भंग शास्त्रंगेचा आदर्श तरी गृहस्थ धर्मींचा. काय रस्तार्थ यांचा सांगा हो दयाळा. सांगती श्री गुरुचरण वशिष्ठांचे तप दारुण. चाले सहस्र वर्ष जाण त्या सेवी अक्षय माला. जन्मे जे चांडाळ कुलात परी आदर्श सेवा करीत. तेने प्रसन्न विशिष्ट वदत मांग वर हवा तो. कन्या प्रार्थी ऋषीसी वसिष्ठ पती व्हावे मजसी. ब्राह्मण मी चांडाळ कन्यासी कसा करू विवाह. ऐकुनी ऋषीचे वचन कन्या विचारी त्या लागून. वर मागण्याशी आपण प्रेरले मजसी. मागता मी इच्छित वर का वचन मोडता गुरुवर. वाक दोष भीतीने ऋषीवर पुसती तियेसी. तव तनु मम इच्छेनुसार करण्या असे का होकार. एरी मने मी तयार निर्धाराने ते धवा. ऋषी करती भस्म तिजसी पुनरपी देती नूतन तनुषी. ऐसे सप्त वेळ तिजसी करून अंगीकारती. ऐसे सप्त जन्मात गेले दोष समस्त होता पवित्र अत्यंत. होई ऋषी पत्नी ती आधी हार्दिक सेवेने नंतर अभंग निर्धाराने. ऋषीसी वरिले तिने म्हणून नामे अरुदंती. वसिष्ठ गोत्री नरसिंह वर्मासी सांगती कथा श्रीपाद स्वमुखेसी. ऐकण्याचे भाग्य मजसी लाभले प्रभू कृपे. वर्णाश्रमांची योजना त्या काली विहित जाना. जी गुन्हा तारितपणा मुख्य कारण वर्णाचे. पुढे गुन्हा संवेत कर्मांचा वाढे प्रभाव साचा. अनुवंशिकतेने गुणाचा वाढत असे प्रवाही. कली कालात गुण धाड्याने वर्णाच्या जाती होणे. वेष्टी समष्टी व्यवस्थापने घडे लाभे समाजासी. परी जाऊन व्यवस्थापन होता भेद रोग लागन. सद्भाव दुरावे पूर्ण तरी अनर्थ निश्चय. दत्तभक्त कोणत्याही कुलात असता सद्भाव त्या हृदयात. दत्त कृपा निश्चय लाभत कल्याण इह पर लोकाचे. दत्तकृपे निरामय जीवन लाभे उच्चित ऐश्वर्य जान. जन्म जन्मांतरीचे कर्मबंधन तुटून लाभे उन्नती. शिव सगुगुणासह अधिक जान. म्हणून बोली जे जे निर्गुण जे परब्रह्म संपूर्ण. महाशून्यही त्या संज्ञा व्यापुनी असे जो सर्वांसी. चालवी महासंकल्पासी जो अनंत धर्मत्व त्यांशी म्हणती. विष्णुरूप दत्त लय रूप शिव जाणीसी. विलास विष्णू म्हणजे निराकाराचे साकार सहजे. हरिहर एक रूप दक्ष यज्ञ विध्वंस.
समायांसी शिव पेरणेने वीरभद्रांची सांगती विष्णू ऋषिकेशी ऐक बा वीरभद्रे जान अभिन्न शिवशक्तीसी पार्वती दुर्गा काली रूपासी जान मीच पंचाननासी सेवितो अति आदरे विधी हर हर स्वरूप दत्त तोची श्रीपाद श्री वल्लभ व्यक्त षोडश कला संपन्न भक्त भगवंत जे एक रूप त्रेतायुगी भरद्वाज मुनींनी सवित्र काटक चयनी केले ज्या भक्ता भगिता लागून ते हे श्रीपाद वल्लभ जे अर्धनारी नटेश्वर जे ब्रह्मा विष्णू महेश्वर जे दत्त गुरुवर साकार श्रीपाद वल्लभ अचित्त आपल्या योग शक्तीने सदाचार सद्बुद्धी वाढवणे धर्मादी पुरुषार्थ प्रेरिणे वशिष्ठ या अवतारांचे अर्शवाणी तयाचे गहनावून गहन साची अखिल विश्व कल्याणाची गंगोत्री ती असे कृष्णदास सांगती श्रीलीला श्रीपाद अनुरेणू व्यापिला मुंगीपासून ब्रह्म याला आधार चैन्य दे नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपादास्वेती विश्रांती घेत दोन नाग तेवढ्यात येती निकट ते धवा कौशल्याने मारून त्याशी टाकती श्रीपाद त्वरेसी तो पाहती लाल मुंग्यांशी येती वर्मा निकट त्या तीक्ष्ण तयांच्या दंशाने निद्राभंग न हो त्याने मुंग्या मारीला श्रीपादाने झाला ढीग छोटासा जाग येता वर्मासी पातिमृत मुंग्याशी तया उभचे चितासी म्हणून प्रभू कौतुकाने राजाशी सेवकांचे रक्षण करणे कर्तव्याचे नियम हे प्रकृतीचे पाळणे उचितचे अद्भुत मुंग्या सबवती घाली एक प्रदक्षिणाती जीवित होऊन जाती मुंग्या त्या तिच्या मागे श्रीपाद म्हणती या राणीने प्राप्त संजीवन शक्तीने रक्षिले सर्वासतीने अचित्य प्रकृती लीला असेल तव इच्छा जरी दावीन अनेक लीला तरी प्रतीक्षणी या भुवरी ऐकती भक्त वर्मा तव वर्मा अवलोकती दोन मृत नाग भवती जाणती ते चित्ती ही श्रीपाद लीला नागास एका कुरवळल्या एकाच पायांनी स्पर्शिले होती ते जिवंत भले श्रीपाद लीलेने प्रदक्षिणा घालून श्रीपादांशी जाती निघून दूरदेशी श्रीपाद ऋषिकेशी भक्तवत्सल्य परमात्मा विचारती श्रीपाद लीला नाग आले कशाला का मारले तयाला सांगती ते भक्तांना राहू ग्रह बल नसताना जीवास अनेक संकटांना तोंड देणे बंधना वाढ होई तेने गुणे काल सर्पयोग म्हणती राहू आदी ग्रह देवताती संकटमोचन कवने रीती न कोणी जाणती सर्वांचे दोष दूर करून सर्व सुखा संतोष देऊन अतिश्रेय ही यजून मामी राही असंगही भक्तवात्सल्य श्रीपादांचे अघात चित्त साचे कल्याण करणा भक्तांचे अवतार हा निरंतर काल सर्पयोग मिठवी अध्यात्म लाभ घडवी करी पुण्य वृद्धी बरवी तो हा अध्याय श्रीकुपे श्रीपाद चरित्रामृत शंकर भट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणांपस्त नमस्तू अध्याय 35 संपूर्ण अध्याय 36 श्री गणेशाय नमो नमः ओम जय जयाजी स्वयं ज्योती तिजिनी चराचर स्थिती ग्रह नक्षत्र गती कारक तू चिन्मात्रे देश काल बंधन स्पर्श न शक्य जया लागून तो तू सकळा अधिष्ठान श्रीपाद श्री वल्लभा गुरुचरण कृष्णदास शंकर भट प्रभू सन्मुखास अनुभव विती अदित्वायानंदास प्रभू कृपेने ते समयी ज्योतिष गुरुदत्त भट श्रीपाद दर्शनास्तव येत सन्मान करीती येथाचित्त प्रभू तयाचा काल व्यर्थ न दवडावा सत्संग आदरे साधावा शास्त्र संवाद करावा निमांत जागी बसून ही आज्ञा ऐकून प्रभूची चाले चर्चा चौघांची जिज्ञासा होता ज्योतिषांची पुस्तिती शंकर भट सांगितले ते ज्योतिष शास्त्रात काय तसे फोड होत असे ती बदल संभव त्यात कर्मे ही पूर्वनिर्देशित ज्योतिष दत्त भट सांगती पाहता नक्षत्र स्थिती अश्विन पासून आरंभती नववर्ष चैत्रादी मास गृह सूर्य नक्षत्र ओळख आरंभ बिंदूची स्तुती अश्विनी नक्षत्रांची ओळखणे ही समस्या आरंभ हा चक्राचा जोडे भौतिक देवांचा संकेत तो त्रिमूर्तांचा श्री दत्त रूपे प्रकटला अश्विनीच्या सरळ रेषेत 180 अशी चित्र नक्षत्रा श्रीपाद रूपे श्री दत्त अवतरले या नक्षत्र पूर्वजन्मकृत प्रारब्धाने ठरते उच्चित गणतने ग्रह नक्षत्रिकांचे असणे जीवा जन्मते समय प्रेम वा देश भावना नसती कोणत्याही ग्रहांना महाअनुशासानुसार त्यांना भ्रमण असे करणे कर्मफल ज्याचे जैसे नभी ग्रह योग तैसे विविध स्पंद किरणे ते तसे फल जीवा त्या प्रदेशी अनिष्ट फल चुकवण्यास करणे 4 उपायास मंत्र तंत्र प्रार्थना ध्यानास साह्य योग शक्तीचे परी अत्यंत प्रबळ प्रारब्धाशी उपाय न चले त्याशी बदलण्या त्या भाग्यांशी स्मरता श्रीपाद प्रभू बदलण्या भाग्यरेषेशी अवश्य करणे सत्कर्यांशी सृष्टी कर्म व्यवस्थेशी आदरती श्रीपाद प्रभू
भक्तांच्या उत्कंठेने करुणाघणाचे उपाय सांगणे, प्रसंग योग शक्तीने घडवणे, कल्याणांचे तयांचे ऐसे भक्त वात्सल्याने, निसतेज कर्मदेव होणे, भक्तांचे उधरणे, घडविते श्री प्रभू कर्म जड म्हणजे, श्रीपाद चिन्मात्र जाणिजे, चैतन्य शक्ती भक्तात आरिगीचे, सहज स्वभाव तयांचा, श्री दत्त मम कुलदैवत, कन्नड ब्राह्मण नामे दत्त, भाग्य आलो पिठापुरात, ऐकली श्रीपाद लीला, घेतले कुकुटेश्वर दर्शन, श्रद्धा भक्तीने अंतकरण, द्रवण लागे ध्यान, प्रकटे तेथे अंतर्वाणी, अरे तू ज्योतिष महापंडित, उत्तम संस्कृत जाणता, मूर्खा मेला जरी करता, पूजा मम प्रतीकांची, डोके येथे आपटून, रक्त मम आठवून, साधले काय यातून, वारंवार उठे मनी, जन्म पत्रिकेनुसार निश्चित अंतिम दिनी आजची येती, स्वयंभू दत्ता पुढे पिठापुरात, होते सारे तसे पाहता नसे नाडी स्पंदन, नसे हृदयाची धडकन, मूक प्रेता समान व्यापिले अवकुळणे, सरला मम गर्व सारा, जागे विवेक अंतरा, श्रीपाद दर्शन हाची खरा उपाय, दुर्भाग्यावरी शरीर ग्रासिता काळाने, जीव व्याकुळ दुःखाने, परी अध्याप तन सोडणे, न झाले आत्म्याशी, जणू तन अनामिक, संचाराने भरले वाटे, श्री गुरु कृपेने निष्कृत, पाप्यांच्या संगतीने व्यर्थ जे गेले होते, घेऊनी महालयी भिक्षेने, जन्म घेतला श्रीपाद रूपाने, जेथे स्वयंभू श्री दत्त मूर्तीने, तोशिले पित्रांदिका, अगा आश्चर्य हे थोर, अजन्मा जन्मे भूमेवर, असता पवित्र निराकार, साकार होई पिठापुरी, असंग जो सर्व काळ, तो मनवी सुमती बाळ, जाणे भक्तांचे तळमळ, कृपाळू ऐसा श्रीपाद, आता न दौडोशन एक, समक्ष पाहू त्रिभुवन नायक, म्हणून धावत भाविक, येई श्रीपाद गृही, तव पाहिले अंगणात, दर्शवर्षीय श्रीपाद हसत, म्हणती ये रे मूर्खा जिवंत, असल्याचे का नाटक, मृतवत जो तुझ्या परी, मानव रूपे पिशाच जरी, मम कृपे मुक्ती खरी, लाभू शकेल निर्धारी, दुष्कृत्यामुळे तुमच्या पित्रा यातना, नरकांच्या त्या सतगतीस्तव, अवधूतांच्या सोंगास धरले जाणे, महालय अमावस्या येऊन भिक्षा पितृमोक्षास पाठविते, त्या श्री दत्तास पाहिलेस का कधी, पिशाजी दिकापती ज्या भीतीने, दत्तात्रय हा श्रीपाद जाणे, तव गती अधोगती करणे, मम लीला सहजी दिसती, तू जरी जिवंत, परी अस शिरे मृतवत, सांग तव हकीगत, मज लागी या समयी, ऐकून श्रीपाद वचन, झालो गर्भ गळीत पूर्ण, येई भीती दाटून, अंग लागे थरथर, तव सुमिंत महाराणी माता, अंगणी अविचित येता, समोर मज पाहता, म्हणाल्या चमत्कारुणी, काना हा प्रेताळांचा, दिसे अघोरी पंतांचा, ए टाकते उतारा दुष्टींचा, ओवाळून जुजवरी, श्रीपाद सांगती तेथे, हा न अघोरी माते, पुढील जन्म याते, येणे शववाहकांचा, परी आला मम दर्शना, खाण्याशी भांत दे यान, सुमती प्रसाद भात देताना, म्हणाले श्रीपाद मज जाई जणी निघून, तो दिला भात घेऊन, कुक्टेश्वर परिसरी, जान बक्षिला श्रद्धेने, नवचैतन्य अंगी सचरे, जाई प्रेत कळात वरे, अंतरी विर्षय आनंद भरे, करिता तसे मी ते धवा, इच्छा पावे प्रभूंशी, गेला श्रेष्ठांच्या गृहांसी, तो तेथे धनराशी, मोजित बसले श्रेष्ठ तेथे, ग्राहकांसी बोजून घालती मालांशी, विचारती श्रीपाद तयाशी, देणार दक्षिणा किती, श्रेष्ठी सांगती तयाशी, जागा न दोघात भेदाशी, हवे ते घेई तुझसी, उचित ते दे मजला, वात्सल्य प्रीती श्रेष्ठीचे, निराघस सरलता श्रीपादांची, वर्णास त्या शब्दांची, कुवत काही असेना, खळा गुळांचा घेऊन, किंचित स्वमुखी टाकून, देती प्रसाद तो श्रेष्ठ लागून, सांगती त्या जला, आज तव आवडीचे, झाली गणेश पूजा साची, नैवेद्यार्थ भेट गुळाची, स्वीकारली मी पहा, वाटे हे लाटकी जरी, मुखी पहा तुम्ही तरी, पाहता श्रीपाद मुखावरी, श्रेष्ठ गैवरले, श्रीपादारे सोनूला न विचारित, घेई गुळाला, भोग लागता गणेशाला, तूच गणेश खास रे, चालता ऐसा संवाद अस, श्रेष्ठी पत्नी नेई श्रीपादास, घालण्या अभंग स्नानास, पाहिले मी ते धवा, शंकरभट सांगू कसे, कुसंगती कुमतीचे पिसे, लागल्यामुळे असे दुर्भाग्य अघोरी जन्मांचे, परी करुणा घनाने, त्यातून केले माझे रे रक्षण, अन्यथा पथन दारुण, समक्ष होत की मजसे, सद्गुरूंच्या निस्वार्थ प्रेमाने, चुके कर्म फल भोगाने, यास्तव अमूल्य वेळ शक्ती खर्चिने, तयाशी भक्तास्तव पिठापुरी, तेलगू बोलती, श्रीपाद गृही संस्कृत ही जाणती संबल,
संस्कृत बोलती श्रीपाद पिता आजोबाही संबल संस्कृत बोलता सरल माधुर्य प्रभाता जी हिमालय प्रांती पवित्रता प्रकटे सहज तेथे विद्वानांसह आजोबांशी वदती श्रीपाद सहजेशी कर्तव्य बोधक ते सत्य सत्यांशी कृष्ण न बोले बापा नार्य सांगती तयाला बाळ बोलावे केवळ सत्याला न उच्चारावे मिथ्या वाणीला कोणत्याही कालात मग गूढ मध्य हस्ते प्रभूंचे आजोबा घरी व्यंकट श्रेष्ठीचे होई आगमन भोजन निमंत्रणाचे निमित्त ते धवा पितृ संतोषत्व त्यांच्या मनी बोलावे बापा नार्य भोजनी परी कर्मठ गृहस्थ म्हणून आशंका अंतरी वंदनी श्रीपाद चरणासी सांगती इच्छा बाप नार्यासी स्वीकारते त्या निमंत्रणासी आनंद अतिश्रेष्ठीशी प्रभाव हा श्रीपाद प्रभूंचा पडला विसर कर्म काढण्याचा दोघांचंही विसर यांचा पडे काल अग्नितीन महालय अमावस्या समये निमंत्रणार्थ श्रेष्ठी बापा नार्य धामाशी मनती श्रीपाद पाहून श्रेष्ठाशी आजोबांना दावे वचन यांना दिले तरी वागावे तैसे जान वचन भंगायसे महापाप अन्य नसे घ्या ध्यानात दोघे हो घडले भोजन श्रेष्ठ घरी ब्राह्मण असे तो अपवाद परी मोडू नये शास्त्राचार थोरी सद्भावा आदरावे समज जीवा द्यावी कशी सवेची येई विस्मृती कशी जाणे श्रीपाद ऋषिकेशी सर्व सत्ताधीश ते सांगती विस्मृतीचा हेतू सर्वांतरी मी चैतन्य किंतु न धरा चैतन्याची सेतू तन मनाचा तनू देती माता पिता मनाशी मी ऊर्जा देता अधिष्ठान त्यात मी होता कर्मपथ जीवांसी विश्वनाट्य माझी भूमिका जीवासे भ्रमे चटका लागता विषयांचा सुटका नसे कर्मबंधात काही बंधन वासनेचे काही बंधन परंपरेचे काही बंधन व्यवस्थेचे वेष्टी आणि समष्टीत मिळवून योग्यता पूर्ण फेडता सर्व ऋण सहजे कर्म संकोच संपूर्ण संन्यास तो जाना भौतिक देवी स्तर जाणे ओलांडले त्या संन्यासाने स्पर्शिती ना कर्मबंधने ऐसा योग्याशी वचन या जन्मात सरले नव्हे ते चैतन्यात प्रकटेल कधीतरी वंशात फिटे वचन ते धवा गतकर्माचे अति गहन भौतिक महालय जाण कर्मेची करावे संपन्न यथाशक्ती समयाशी विविध प्रकार कालांचे भौतिक मानसिक यौगिकांचे वर्तन ते कर्माचे असे गुढ सामान्यसी शंकरभट पुस्ती दत्तभटा भौतिक यौगिक काळ आता सांगा समजावून पुरता विनंती ही पायाशी भौतिक काळ तन संबंधीची मानसिक मन संबंधित योग काल सर्वातीत जाना तुम्ही भौतिक काळ 60 वर्षाचा मानसिक असे 20 वर्षाच्या जेवी भार युवकांचा 60व्या वर्षावरी तेवी युवक 20 वर्षांचा जबाबदाऱ्या 60 वर्षापरीच्या मानसिक वये तो 60चा असे जाणते धवा तन मनाचा एकाची काळ ऐसा नियम सर्व काळ असता मानसिक तळमळ घडे फलई तसे सांगती दत्तभट श्रोत्यांशी श्रीपाद प्रभूच्या वचनांशी मने जो काशी निवासी पावे फल तैसा तो करुणी जो काशी निवास करे ते गोहत्या काशीवास फलन त्या गंगे माझी बक जैसा जो असून पिठखापुरास घेई श्रीपाद दर्शनास परी नसे तो मानसिक देश काल भक्त तो नव्हे हा योग काल योग देश आध्यात्मिक शक्ती संपना श्रीपादानुग्रह कधी कोणास रहस्य गुढ हे जाना कर्माशी चालक क्रियाशक्ती क्रियेशी निमित्त इच्छाशक्ती इच्छेशी आधार प्राणशक्ती प्राणनाथ श्रीपाद जीवाशी अधिकार कर्मांचा फळ देणे अधिकार देवांचा कर्मानुसार सुख दुःखांचा भोग अपरिहार्य पूर्वसंस्कारांचे बंधन पाठलाग करी जीवांचा जाण करी अनादी कालापासून सद्गुरु कृपे ते खंड घडे घटना पिठापुरी नरसिंह वर्मांच्या घरी सेवक शिव्यांनी जरी पाहिले श्रीपाद प्रभू तत्काळ मनोवृत्तीत घडे बदल अकस्मात आहार निद्रा सोडत बोलीवाणी असंबंध आधी मूळ मी सृष्टीचे मीच या स्थितीलयांचे कारण असे साचे लय ही माझ्यात दया उपजे वर्मांसी विनवित ते श्रीपादांसी रक्षावे या शिव्यांसी अतिलीनतेने ते दवा श्रीपाद प्रभू सर्वांना जाती घेऊन समशाना करविती अग्निसंस्कारांना उबर फांदीस ते दवा होई सुटका शिव्यांची वर्मामणी आचार्यांची दाटी होता श्रीपादांची सांगती सर्वांना पंडित एक वायसपुरीचा हत्याचार मजवरी साचा करी वाद सदा यांचा श्रीपाद नवे परमेश्वर कोठे वेद प्रतिपदित परमेश्वर कोठे पिठापुराचा हा कुमार परमेश्वर म्हणणे निराधार या श्रीपादांशी होता तयांचा देहांता ब्रह्मा पिशाच तो होत शिवया तयांचा निश्चित ऋषी पूर्वजन्मीचा योग काल मी कल्पून समशानी योग देश निर्मून योग कर्मे घडविता दहन मुक्त केले ब्रह्म राक्षस शिवया तयांच्या तावडीतून सुटला आहे आचार्य कोण श्रीपाद योगीराज जाण जगद्वारा अवतरले आडखे सामान्य ज्योतिषांचे न चालू देती श्रीपाद त्यांचे अतिक्रमती हे योगांचे बल अतुलनीय भविष्यानने वर्तमानात तेज संकोच करीती क्षणात देश कालासी बदलत इच्छा प्रभूंची श्रेष्ठ घरी श्रीपादांनी फोडीला नारळ स्वहस्तांनी केले तुकडे तुकडे त्यांनी नारळाचे ते धवा
म्हणती आजोबा तुमचा योग होता मरणाचा, तुकडा करून नारळांचा टाळला असे मी आज. ऐसी लीला श्रीपाद प्रभूंची दत्तभट मुखे ऐकती, त्यांची कथा शंकरभट साची सांगती श्रोत्यांशी. जो कालभय नाशक कर्मदोष निवारक घडवी श्री दर्शन पुण्यकारक, जो हा अध्याय श्रवण पठन करता त्याचे सर्व कालनाशक भय कर्मदोष निवारक होई, हजार गायी ब्राह्मणास देण्याशी पुण्य होई. असा हा अध्याय 36वा श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संमत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तू. अध्याय 36वा संपूर्ण. अध्याय 37वा. श्री गणेशाय नमो नमः. ओम नमो शिवशंकरा त्रिपुरांतका महेश्वरा दयाघना गुरुवरा श्रीपाद श्री वल्लभा कुरुगडी पवित्र स्थान भौतिक तव रूप जान एकांत रम्य दिवसपदन केंद्र कल्याणाचे नित्य रमसी त्या स्थानासी जसे व स्वरूपासी कृष्ण वेणू विष्णू स्वरूपासी रमसी शिव तू अर्चने श्रीपाद कुडुगडीसे एकांत दर्शनाती येती जाते शंकर भटासी वाटेवरती भेटती भक्तवर नाव धर्म गुप्त तयाचे नातेवाईक व्यंकया श्रेष्ठीचे उपासक शिवशंकराच्या येती श्रीपाद दर्शनास नवे वाटे शंकर भटाशी यात्रेची भेटती प्रवासी श्रीपाद भक्त ते चरित्रासी सांगती अतिदिव्य जे योजना प्रभूची गहन समजू न शके साधारण 10 वर्षापर्यंतचे जाण कळले चरित्र काही घडता संवाद दोघांचा धर्मगुप्त सांगतो वाचा येई शिव योगी घरी तयांचा 11 वर्ष वयात सहज अवधूत वेश करतील भिक्षा तरुतल वास पंचाक्षरी शिव मंत्रास जो जपे सर्वदा तयाचा पाहून वेश मलिन कुकटेश्वरी पुजारी गण हाकलती त्या मंदिरापासून विदेही प्रांगणी रमे जातानी पिठापुरास अर्चले कुकुटेश्वरी मिळता भरपूर दक्षिणास चाले पूजा यथा सांग तेवढ्यात येई मंदिरात शिवयोगी 2 नागासमयी पाता अच्चर्क घाबरत पाहून विंशधराशी शिवयोगी मना तयाशी आभूषण शंकराचे अलिंग पुत्र जेवी पुत्र्यासी आतुर हे कुकुटेश्वरा स्नेही आपल्या देवांचे घाबरणे या मापापांचे अधिक प्रेमे शिवाचे करावे भजन सूर्य चंद्र शास्त्री पुजारी जो श्रीपाद वल्लभ भक्ती करे स्मरून तया रुद्र उच्चारी सुस्वर प्रेमाने वाटी आनंद सर्वांना नाग डोलविती फना होता सांग अर्चना जाती ते निगुण शास्त्री शिवयोगा संवेत येती बापानुल्य गृहात करवितो भोजन संतृप्तीत होई श्रीपाद दर्शन शिवशक्ती स्वरूपात श्रीपाद त्यासी दर्शन देते आनंद रमे समाधीत 3 दिवस तेथेची श्रीपाद त्याशी स्वस्थाने जेऊ घालती प्रेमाने देव दुर्लभ त्या दर्शन भरावले कित्येक श्रीपाद म्हणती बाळारे सनातन धर्म आचरे तेने भवसागर तरे पावते शिवतत्व अर्थ पुराणांचा गहन नसे असत्य कल्पना जाण सामान्य आणि गूढ भाषण कळे प्रलब्ध साधका अनुष्ठान चित्तशुद्धी होता प्रकटे अर्थ अर्थावतार तत्वा कुरुकृपे तेथील रसता खुली हो साधकांशी सूर्य प्रतीक परमात्म्यांचे चंद्र प्रतीक मनांचे चंद्राविना सृष्टी कार्यांचे चालणे असंभव अमावस्या प्रतीक मायांचे जेवी चंद्रात किरणे सूर्यांचे मायत तेवी परमेश्वराचे असणे अधिष्ठिन रूप सगुण ईश्वर चैतन्य स्वरूप तेथून मन चैतन्य रूप त्याची पुढे जग जड रूप अपक्रांती ही जाणा वसंत निमित्त फुलाफळाशी स्त्री निमित्त शिशु जन्माशी तेवी माया दैत्यांशी निमित्त जाणा मृत्यूलोकी जीवा जन्म मरण पाताळी वृष्ण सूर्य कांतिवान मनाचे जे निवासस्थान भूमी सप्त पाताळ याची अग्नी आदी देवता ज्या अष्टवसु अष्टदेवता सूर्यकांतेनीच्या शोभता रहस्य हे वासवीचे राहे जी ब्रह्मशिला नगरी श्रीपाद भगिनी खरोदरी ब्रह्मतेजा ही सहोदरी म्हणी तियेसी अष्टगो गोलकातील वायुस्कंदास म्हणती सप्त समुद्रास त्यास नसे जलरूप त्यास प्रकटली आंध्र प्रदेश बृहत शिलित नगेश्वर दाक्षरामी भीमेश्वर शिररामी रामेश्वर लिंग त्या शल्ली मल्लिकार्जुन अमरावती अमरालिंगेश्वर कोटी फलेश्वर पिटकापुरी कुकुटेश्वर महानंदीश्वर ऐसी ती शिवस्थाने मेंदू ब्रह्मस्थान शरीर ज्ञानार्थ रुद्र सहकारी रुद्र जटात्या पसरी मानोतून नाडी रूपात लकुशलीश्वर शिव हट योगीश्वर हरेश भिक्षा मिसे शिवाचे पाप सृष्टी चक्राते तालरूप प्रकटी आनंद तांडव उत्पत्ती स्थिती लयात आनंदी जो असंगमात सहज अदय नटराजात सकळ सिद्धी भक्तांना 12 ज्योतिर्लिंगात 12 राशींचे प्रतीक त्यात शिव महाकाल रूपात चालवी लिलेस्ती अष्टमूर्ती अष्टदिशांना चिदाकाश स्वरूप ज्यांना पंचमहाभूतांसी पाहना शिव पंचानन पंचज्ञानेंद्रियम पंचकर्मेंद्रियसह मन मुख्य इंद्रियंसिय दुसय 11 रुद्रदेह प्रतीक शंकराचे उमामहेश्वर रूप नित्य प्रसन्न रूप त्रिपुरांतक रूप भस्मकालीन
त्रिगुणाचे शिवाचा तृतीय नेत्र जाना तो ज्ञान नेत्र भस्म करी कुपात्र अमंगल विकारी शिव जटेतून वाये गंगा ती पतित पावनी ज्ञान गंगा शुष्क दारिद्र्य भंगा करी स्वबोधाने अर्धा असता आकाशी शिव दर्शन व भक्तांशी जवळ करणे मिथुन राशी वृषभांशी ओलाडणे नंदिकेश्वराचे प्रतीक ही वृषभरास देख श्री चंद्र अलौकिक भूमध्य ज्योतित स्त्री पुरुष भेद संपदा आवडी उठे जी चित्ता जेथे शिवशक्ती स्मरता ते हे अर्धनारी नटेश्वर रूप जेथे लय दैत्यांचा नित्य विलास विमंगलांचा पवित्र स्वयं ज्योतींचा निर्देश शिवलिंग दुष्ट्यास दुष्यांचा धान्यस्थ ध्यांचा ज्ञानस्थ ज्ञानचा लय शिवलिंगा माझी हे रहस्य शिवपूजेचे तेने गुरु कृपा कटाक्षांचे अमृतांचे मूर्तीचे अचन हो श्रीपाद कृपे पंचम पुरुषार्थ ज्या म्हणती जी मोक्ष परोती भक्ती हे स्वर्णपीठिका पूर निक्षती अप्राकृत श्रीलीला शंकर भटपुस्ती धर्मगुप्तांशी आपण ज्ञानी भक्त शिवासी भजता आभूषण शास्त्रांशी अर्थ काय अंतर्गत पाशाकुश श्री गणपतीचे सुदर्शन श्री विष्णूंचे त्रिशूल श्री शंकराचे आयुध जाना मुख्य त्रिशूलास वर टोके तीन त्रिगुण अग्नी ज्वाले समान एक हाती तीन मिळून निर्गुण धरिलेसे इडा पिंगला सुषुष्मणा नाड्या मुख्य शरीर जाना केंद्र जी ब्रह्मज्ञान धरिले गुणातीतपणा नागशिवाचे आभूषण शरीर ती कुंडलीन जान जागृत होता सिद्धी संपन्न सर्व ही तिच्या योग पिशे सिद्धीने लोक कल्याण करी जाना ती लीला ईश्वरी डमरुनाद अनाहत अंतरी शब्द गुण प्रतीक जे लागता लय त्या नादांशी प्रकटे आनंद हृदयाशी नाचे गाई तो सहजेसी प्रतीक डमरू हस्तांचे आज्ञाचक्र भूमध्यवारी ज्ञानांचे केंद्र ते अंतरी विकसन होता मदनवारी जीव होई शिव शमशान वास शंकराचा निश्चय नित्य वैरांगाचा ज्ञान योगिन्ने वासनांचा नाश भस्मरूपे भस्म विशुद्ध सार शुभ्र सत्व आधार ज्ञानांशी आनंद विहार जितेंद्रिय तत्वाने हीन कामना भाव न स्पर्श शिवाशी जाण्या ज्ञानदृष्टीने मदना दग्ध करी शंकर जो शिवकृपे निराकार अवतरे धर्मबद्ध साचार कृष्ण रूपेने पुत्र प्रद्युम्न नाम उपमन्यू ऋषींचा अनुग्रहाने श्रीकृष्ण अधिष्ठेने शिव आराधिले भक्तीने शिवानुग्रह स्तव शिवकृपे पुत्रप्राप्ती धर्मबंध कर्मसयंती जी भगवंताची विभूती स्वयं श्रीकृष्ण सांगती तांत्रिक सिद्धी भयकर वाघा परी प्रमादकर ठेवती ताब्यात शंकर वाघ वाहन शक्तीचे शिवाचे वृषभ वाहन वृषभ धर्मरूप जान पांगरे व्याघ्र चर्म लागून शक्तिमान जो निरंतर अमृतत्व सिद्ध शिव जटेतून निरंतर प्रवाहित ब्रह्मज्ञाने प्रज्ञा करी जी लोक पावन ती जान गंगा माता नित्य प्रसन्नतेने महाप्रशांत आनंदाने चंद्रकोर असणे प्रतिष्ठित शिरावरी पिंगळा दक्षिण भागी इडा वामभागी शक्तिप्रवाह अंतरंगी चाले सुषुम्नेचा श्वास घेता पिंगळने सोडता तो इडीने शरीरी उष्णता त्याने वाढत असे सहजी ती सूर्यनाडी जाणी जे इडेने श्वास सजे करी शीतल म्हणजे चंद्रनाडी तया मेष ते कन्या राशी चक्रात उष्णता असे जगात षण्मास या म्हणत अर्ध आवर्तन वर्षाचे तिळो मी ते मीन राशीत असे शीतलता जगात चंद्रनाडी प्रभाव सृष्टीत गती काल चक्राचे प्राणायाम साधनेने येडा पिंगला नियमाने घडे ताबा मिळविणे योगाच्या कालावरी सृजनांसाठी सहारचे असे आवश्यकता साची ही शिवशक्ती विलासांची चाले लीला निरंतर अस्त्र शस्त्र मत्रांदी विद्येस सत्वने लागे अधिपतीस तो ईशान्य रुद्र असे खास सर्व सिद्धी अनुग्रह पुण्यकारक महाशिवरात्री विशेष मंगळवारी भावे जे शिव पूजती सर्व कल्याण होई त्यांचे महिमा शनी प्रदोष व्रतांचा शनी प्रिय तीळ तेलांचा करिता अभिषेक साचा देता दानही त्यांचे होय शनी पीडा निवारण सर्व कर्म दोष निवारण येता येई सुख शांती शनी संतोषी शिवकृपेतेने भस्म होई पापांचे नूतन शुभ दिव्य स्पंदांचे दाटता तरंत जीवात्म्यांचे उन्नती स्तव पुनरुत्थान शनी प्रदोषी शिवार्चन दुष्कर्म दोषांचे विलीन होणे महाकालीन त्यांचे योगाने जळणे महाद्रुग्रह घडे सूर्योदयी मूलाधारी पृथ्वीतत्व वासे त्या वास्त पार्थिव लिंग दिसे पूजिता विधी नसे फल पाप नाशाचे स्वादिष्टान चक्री जलतत्व असे प्रतीक तयाचे जललिंगेसी पूजिता एकाग्र मानसी पवित्र होई अंतकरण अग्नितत्व मणिपूर चक्रात प्रतीक ज्वालिंग असत हिरण्यस्तंभ नाभे निदिश दंगत करी जे कर्मबीजा विशुद्र चक्रादी कंठस्थानी प्रतीक चिदंबर लिंग म्हणून त्याची आत्मलिंग जाणी मोक्षदायी साधका त्याची शिव पीठापुरात श्रीपाद नामे साक्षात अवतरले भक्त कल्याणार्थ सर्वच दानी करुणाघन धर्मगुप्ताचे आख्यान वचन
पुसती शंकर भट त्या जाण शिवभक्ती म्हणता आपण श्रीपाद वल्लभासी श्री पद्मावती व्यंकटेश श्री प्रादरूपे खासे ऐसे ऐका असमंजस झालो आम्ही. अवतार हा कोणत्या देवाचा, शिवाचा की व्यंकटेशा, काय कसा निर्णय त्यांचा सांगा स्वामी दयाळा. धर्मगुप्त सांगी असून अगाध श्रीपाद महिमा सप्त ऋषीस ही जे न कळे जाण. ते दिव्य तत्व श्रीपाद अरुणाचल हिमालया तत्व जे महादेव रूपात त्याची सगुण सुलभ साक्षात श्रीपाद वल्लभ रूपे देवतांची वा चराचरांची साकार अथवा निराकारांची लीला अवघे श्रीपादांची चालली माय गुण धरली निरनिराळे शरीर जरी भरले ते सवंतरी तरी असंग निर्धारी श्रीपाद ब्रह्मते लीला लागवी श्री गुरु शिष्य करुण स्वसाकार स्वात्मानंद तानी परात्पर भक्त भीमानी श्रीपाद सर्वधर्म पंथ संप्रदायाचे पर्वतक आचार्य साचे जे दिव्य किरण चितुसयांचे श्रीपाद स्वयंचित सूर्य श्रीपाद चरित्र परम पावन देई ऐश्वर्य दापत्य सुखदान ऐसा कृपाळू भगवान संतोषे स्मरण भक्तीने श्रीपाद चरित्रामृत शंकरभट संमंत ग्रंथ श्री स्वामी समर्थ अवतार धारक परमपूज्य गुरु मावली चरणपस्त नमस्तू. अध्याय 37 संपूर्ण. तर मित्रांनो येथे 37वा अध्याय समाप्त झाला आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला अध्याय 35, 36, 37 3 अध्याय या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामधले मी तुम्हाला श्रवण करवले. शनी प्रदोषचा महिमा होता, कर्मदोष निवारण, नजरदोष निवारण, कुठल्याही पापांपासून आपल्याला मुक्ती देणारे आणि शनी प्रदोषाचे महत्त्व, धर्मगुप्ताचे आख्यान होते. ऐकणाऱ्यास 1000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. तर असे हे 3 अध्याय होते. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे 3 अध्याय आवडले असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्रीपाद श्री वल्लभाय नमो नमः. श्री स्वामी समर्थाय नमो नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री महाकाल.